दुर्गा माता की जय, अंबा माता की जय, बोलो अनुसया माता की जय जय जय. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अनुसा आईचा तिसरा अध्याय. श्री गणेशाय नमो, श्री सरस्वते नमो, श्री गुरुदेवाय नमो. जय जयाजी अनुसया माता करुणाधना कृपावंता, साधन्याशी जनहिता जगत्पाळ करीतसे. बुद्धी दे मज देवी, गाथा गाऊणी पाही, तुझ्याच कृपेची ग्वाही सर्वज्ञ तू असे. कथितो आता कहाणी अमर करे जी जीवनी, निज ध्यास निजमणी सत्संग ठेवून या. बालरूपी बाललीला दाविसे जनतेला, सुखविले मातेला खेळ करून या. आईची लीला सुरू झाली परी अज्ञजनान कळली, एका आता बाल बोली आई अणुसयेची. भजनाचा भारी नाद विठ्ठलास घाली साद, टाळ्यांचा करुणी निनाद विठ्ठल विठ्ठल म्हणतसे. माता पिता विठ्ठल भक्त म्हणून भजो अहोरात्र, घराजवळील मंदिरात ध्यान धारणा करुणी. सोबत घेई लेकीला नेई विठ्ठल दर्शनाला, लाविला भक्तीचा लळा बाल अनुसयेशी. सदैव करी चिंतन निशी एक ध्यान, मनी धरी नारायण एक रूप होऊनी. कोठेही जावे काही खावे, माती गोटे समभावे शिक्षेस पात्र व्हावे माता अनाईच्या. जैसे यशोदा मातेला सुकतसे कृष्ण लीला, बालपणीचा गोपालकाला नंदनंदा देऊनिया. दही दुधाचे चोरणे गोपिकाचे माठ फोडणे, यशोदा एकी गाराने बालगोपालाचे. तैसेच अनाई माता त्रस्त, गाराणी सांगे समस्त, म्हणे कपडे फाडी तुझी लेक सांभाळ बाई मुलीला. काल होती माझ्या घरी मारितसे मम पोरी, पाणी फेके दूरवरी काय करावे कळेना. कोठेही जाऊन बसावे मनी वाटेल ते करावे, मातेने गाराने ऐकावे बाल अणुसयेचे. करी अनाईस त्रस्त बाललीला समस्त, परी अनुसयेस निज ध्यास परब्रह्म स्वरूपाचा. आले तुझ्या मनी करावे जीवाची खेळणी, जाऊन यावे देवांगणी साध्य करण्या काज. बघते घरी असे विहीर अति खोल तिचे तळ, पाणी असे भरपूर त्या अळामध्ये. एकदा तू खेळत होती पिंगा पिंगा म्हणत होती, अकस्मात तोल गेला खालती पडली विहिरीत. अनुसया विहिरीत पडली जोरात हाकोटी झाली, मातपित्या धावता आली हंबरडा फोडून या. बाजीराव तिजर घेई येई धावत, काढाया उतरले विहिरीत. तू बसली होती आत निर्विकार निर्व्यस्त, घेऊन तुला कडेवर बाजीराव आणि वरवर. करू लागले उपचार वैद्य डॉक्टर बोलावून, मांत्रिक मंत्र टाकीती वैद्य नाडी पाहती. डॉक्टर उपचार करती परिण होई आजार, काहीच न झाले मुलीला कैसे घडे हे कलाट. टळली बाईची बला समाधान पावतसे. 1929 सालात सारडा बिल येई अवचित, बालपणीच विवाह बंधनात टाकीतसे मुल मुली. बालविवाह नियंत्रण कायदा प्रणेता हरविलास सारडा, याच साली झाला कायदा सारडा विधेयक म्हणून. 18 वर्ष मुलाचे वय, 14 वर्ष मुलीचे वय, कायद्याचे बंधन होय बालविवाह थांबविण्याकरिता. म्हणून माता पिता विचार करी, रामजी सेवे अनाई घरी. करून टाकावे लग्न पोरी सारडा विधेयक येतसे. जर नाही केले लग्न आता 14 वर्ष लांबे लक्षदा. म्हणून वर पाही उभयता बाल अनुसयेशी. वर पाहुनी अतिसावध नामे जंगलूजी खंडाईत, लग्न लाविले रूढी जात 1929 साली. करुणी तया वंदन गातो आता कवन, का बांधिले बंधन महामाया भगवती. जंगलूजी अतिभाग्यवान पावन करी त्याचे सदन, फळा आली पूर्व पुण्य परी कर जोडून या. राजाराम खंडायतेचे मूळ गाव, बिग्गू बिचवा त्याचे नाव. छिंदवाडा जिल्हा सौसर तालुका ठाव. निरू पाटलाकडे राहती. निरू पाटील निपुत्रिक, काळाने ग्रासले एकाएक मागू लागले वारसा हक्क. झगडे होती त्यासाठी, झाली संपत्तीची धुळधान. भांडणाचे मूळ कारण रामराव ठोकती राजा राम बिग्गू बिचवा गावाला. 4 मुले 2 मुली. राजा रामजीला अपत्य झाली, उदरनिर्वाह करता चाली कठीण समय आला. धाकटी बहीण बायजाबाई होती उमरी गावी.
जागोबाजी महाजनाच्या नावी संसारी रमतसे. बहीण जावयाच्या सहवासे चरितार्थ चालले बिनसायासे. उमरी ग्रामी राहतसे राजारामजी खंडाईत. तेथेच घेतली शेती पिकवी शेतात मोती. स्थायिक झाले उमरी प्रति उदरनिर्वाह करावया. जंगलूजी त्यांचे तृतीय पुत्र. थकवी आपले गात्र काम करून अहोरात्र मळा फुलवितसे. जंगलूजीचे भाग्य थोर दैव करी फेराफार परमेष्टी अवतार येतसे उमरी ग्रामी. हे ऐकून घ्या ही कथा जंगलूजी विवाहाची गाथा. पूर्वजन्माची सुकृता म्हणून या गात असे. एकाच मंडपी 5 लग्न लावितसे होऊनी मग्न. मातपिता होई निर्विघ्न सारडा बिलातुनी. काशीबाई सरूबाई अन्नपूर्णा वेणूबाई 5वी असे माई. म्हणती तुझ अणुसया. अणसया 3 वर्षाची पोर घेतले तिला मांडीवर. खालावला जीवाला घोर म्हणून सांगत असे. वरवधू सावध झाले निमित्त मात्र लग्न केले. मातपिता आनंदले लग्न लावून या. 3 वर्षाची अनुसया लग्न लावी त्या समया. बालपणेचे बालकाया लाजवी नारायणा. बालपण गेले माहेरी 10 वर्ष लग्न झाल्यावरी. संसाराचे बंधन जुगारी वेडेपणा दावून या. अनुसयेचा बालिशपणा त्रास देई आप्तजनाने. मग उमरी ग्रामा सासरी नांदावया. जागोबाजी महाजनाचे ज्येष्ठ पुत्र बाळासाहेब नामे असे ख्यात. पूजेचा ध्यास अहोरात्र सोमनाथ बाबांचा. अखंड धुनी दिगंबर राहणी लीन सदा परमेश्वर भजनी. सिद्धावस्था प्राप्त करुणी ध्यानधारणा करीत असे. जंगलूजी खंडाईताचे घर बाळासाहेबाचे लाभे शेजार. भक्ती मार्गाचे हे दार आपोआप उघडले. नित्यपाही अनुसया जागृत करी सिद्धराया. रिद्धी सिद्धीची माया ओढ लावी अनुसया. सोमनाथ बाबांनी कृपा केली. बाळासाहेबांची दृष्टी मिळाली. अंतर्मुख अनुसया झाली बघूनी एकटक. भजनी पूजनी रंगले मन. भक्ती वाचून न वाटे चैन. देवी देवताचे करी स्मरण अहर्निश सेवा भावे. होऊ लागला साक्षात्कार मनी सोडणे होते घर. सार्थक राया अवतार सत्संग लाभतसे. आई तुझे महिमान पावन करी उमरी ग्राम. करीतो गावाचे कथन माता तव कृपेने. वर्धा जिल्हा कारंजा गाव आर्वी तालुक्यात ठाव. संत लटारे बाबांचे नाव कारंजा घाडगे बोलती. नमन माझे लटारे बाबा कर्मयोगाचा आंबा. संत महताचा दबदबा कारंजात वास करी. कारंजावरून 3 मैलासी एका टेकडीच्या पायथ्यासी. वसविले उमरी ग्रामासी खडकाळ प्रदेशी. खोल विहिरी खोदून न जाहले गावी पाणी. आणावे लागे शेतातून 2 फरलांगवरून या. भांडी घासणे पाणी भरणे स्वयंपाक करून शेतात जाणे. संसाराचे हेच जिने पार पाडी अनसुया. परी न लक्ष कामात चित्त सर्व देवात. म्हणून साधी एकांत अंतर्मुख व्हावया. सासूबाई सांगे घरकाम अनुसया करी निष्काम. परी दिसे त्यात राम सदा सर्वात्मक सुंदर. कामाची होई हेटाळणी घरी नसे मनीतनी. म्हणून सासूची बोलणी ऐकावे लागत असे. त्रास जरी दिला अज्ञानी एक तसे जगत जननी. तेच हरिनाम समजून गोड करी अनुसया. जनाबाईने भांडी घासली संत सखुने धुनी केली. तीच कामे करावी लागली अनुसया मातेला. जणी गवताले चाल पंढरी भोवती जोंधळ्याची वेल. विळा घेऊन जणी चाल अनुसया माता वदत असे. नारायणपूरच्या वाटेवर होता दिन मंगळवार. वदे अनुसया माता सत्वर सोमुखे गाऊन या. म्हणून सासूरवाडीत विळा घेऊन जाई शेतात. परी विठ्ठल असे मुखात माये माऊलीच्या. सर्व संताचा मेळा पाही अनुसया डोळा काम करुणी मळा समृद्ध करीत असे. का करावे लागे काम न कळे कुणा मर्म. तव महिमा तूच जाण नमन माझे सर्वेश्वरा. घेऊन गुंडदोर बालटी पाणी भरण्याला आडा येती. भरून घेण्यात सोडती दोरा सवे बादली. काय दिसले तुला आत कुणी न जाणे तुझी मात. काय असे तुझ्या मनात सर्वज्ञ तू असे. बादली टाकता विहिरीत तोल गेला अकस्मात. जाऊन पडली पाण्यात विहिरीच्या तळाशी. आडावर होत्या बाया थरथरली त्यांची काया. कैसे पडली अनुसया न कळे कुणालाही. विहिरीत होते भरपूर पाणी कैसी वाचेले ही भवानी. सर्व बाया हळहळती मनी गेली लेक पाटलाची.
धावत गेल्या गावात एकच केला आकांत, अनुसया पडली विहिरीत धावा धावा जन हो. गावात जे हजर होते धावत चाले, आडाते डोकावून आत पाहते पर्ण दिसे काही. सर्वजण घाबरून गेले, अनुसयेला तळाशी बुडविले, आत जाऊ तिला काढले म्हणून उतरी विहिरीत. पाहतसे तुला आत पर्ण दिसे तू कुपात, कुठे शोधावे अज्ञात मार्ग काही सुचेना. पर्ण दिसली एकाच्या नयनी, प्रगट झाली मनोमनी, म्हणे मोठेवर आहे भवानी काढूया वर तिला. मोठेवर पाहून अनुसयले सर्व चकित झाले, म्हणे हे कैसे घडले विश्वास न बसे लोचनी. मोटर पंप नव्हते त्यावेळी म्हणून मोठ बैलाची सोय केली, शेतकरी पाणी ओली मोठ बैलाच्या साह्याने. बरं दुपारच्या वेळेत पाणी न येई बागत, म्हणून टांगून ठेवी मोठ अध्यांतरी विहिरीत. अशाच्या अध्यांतरी मोठेत येऊन बसली अनुसया आत, लिला तुझी तुला ज्ञात समर्थ तूच असे. बैल वट साथ करी मोठा आणि वरवरी, घेऊन तुला करी बाहेर काढतसे. अनुसये हे कैसे घडले विहिरीत पडल्याचे आम्ही पाहिले, सांगती बाया म्हणणे आपुले परी कुणी ऐकेना. जलदेवीच्या भक्तीविना एकने होते मनी, म्हणून केली करणे विहिरीत पडण्याची. जिवंत पाहुणे अनुसयेला हर्षित सर्व बाला, उपाय काही न झाला आनंदित नरनारी. आप्त स्वकीय आनंदिले जंगलूजी गहिवरले, देवानाचे रक्षण केले या अनुसयेचे. अनुसयाच्या अद्भुत लीला त्रस्त करी आत्मजनाला, काय करावे न कळे कुणाला पडती संभ्रमात. विहिरीत पडल्याचे एकूण राजाराम आनंदराव बंधू आले धावून, अनुसयेस न्यावे पारडसिंगा ग्रामी म्हणून विचारी महाजनासी. सासऱ्यांनी नकार दिला राहू द्यावे अनुसयेला, जगन्नाथ महाराजांनी केला आटापिटा पाठविण्याचा. बसवेले बाईला रिंगीत आणले पारडसिंग्यात, माता पिता होई चिंतित विचारपूस करून या. पारडसिंगा वासिनी विठ्ठलराव ढोले, जागोबाजी महाजनाकडे गेले सासरे याचे असती भले, म्हणून जाई उमरी गावी. राजारामजी खंडायताची भेट घेतली, जंगलूजी बाबत विचारणा केली, येईल का शेती कामावरी पारडसिंगा गावात. तात परवानगी देती जंगलूजी पारडसिंगा येती, विठ्ठलराव ढोलेकडे राहती सेवे अनुसयेच्या. खोली घेऊन तेथे राहू लागले गावात, राबती शेता भातात विठ्ठलराव ढोलेकडे. शांताबाई ढोले भाविक, विठ्ठलरावाची पत्नी सात्विक, घरकामात करी साथ लेक अणाईची. राहुनिया त्यांच्या घरी करतसे सेवाचा करी, कामधंदा बरोबरी करू लागली अनुसया. 2 तोळ्याची अंगठी पडली, शांताबाई खिन्न झाली, भांडे घासताना हरपली म्हणून या सांगत असे. अंगठी दिसली अनुसयेला, निरखतसे स्वर्णाला, मृत्युका समान भासे तिला, दागिना अनमोल हा. राजे शिवाजी पाठवे नजराना, वस्त्र सुवर्णादी अलंकार जाना, तुकारामाची श्रद्धा भावना देऊ दरबारी नेतसे. स्वर्ण आम्ही मृतिका समान म्हणती संत तुकाराम, न वाटे ऐश्वर्याचे भूषण वापस करी नजराना. ऐसे हे संत महंत न जाणे सोन्या चांदीची मात, त्यागती सर्व एक जात माती मोल म्हणून या. तैसेच अनुसयेने केले न सोन्याचे भूषण तिले, काय करू या अंगठीले माती मोल जी असे. म्हणून विचारी शांताबाईला, काय हरवले तुला गंमत करी समयाला, अंगठी दावून या. त्यावेळी उपदेश केला, दक्ष असावे संसार पुरला, नाहीतर दैवाचा हेला धावेल तुझ घरी. कर्माची अशी गाथा गायली तू अनंता, सुरस तुझी कथा श्रद्धा भावे आळविती. 16 सोमवारचे व्रत केले तू बालपणात, शिव पार्वती अद्वैत जाणतसे तुझ लागी. शिव पार्वतीचा महिमा विठ्ठलराव ढोले सदना, चतुराध्यायी सूत्र जाना शिवशक्ती स्वरूपाचे. इति श्री परमेष्ठी अनुसया गाथा, कवण करी अनुसया माता, निमित्त करुणी तव सुता. 3य अध्याय संपूर्ण. श्री परमेष्ठी अनुसया माता परमस्तु शुभम भवतु. हरि ओम शांती शांती शांती. ओम नमः भगवती अनुसया माता की जय. हरि ओम शांती शांती शांती.